एक महत्त्वाची बातमी बीड प्रकरणातली तर आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा निघणार आहे। सुरेश धस आणि मनोज जरांगे या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे तर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार असल्याची सुद्धा माहिती आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल, या मोर्चाचं कसं नियोजन करण्यात आलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मोहिनी, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये मोर्चे निघतायत। त्याचाच एक भाग म्हणजे पैठण शहरामध्ये सुद्धा आज एक मोठा मोर्चा निघतो। या मोर्चासाठी सध्या या ठिकाणी नागरिक जे आहे ते जमायला सुरुवात झालेली आहे। कावसानकर स्टेडियम पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि त्याच ठिकाणी पैठणचे तहसीलदार या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं निवेदन सुद्धा स्वीकारणार आहेत। सध्या कावसानकर स्टेडियम परिसरामध्ये हे मोठ्या संख्येने लोक जमायला सुरुवात झालेली आहेत। या मोर्चाला मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांचेही उपस्थिती असणार आहे आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांचे जे कुटुंबीय आहेत, बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख, मुलगा, हे सगळे नातेवाईक जे आहेत ते सुद्धा पैठण शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये नक्कीच दत्ता, या संदर्भातले अपडेट्स